हिरड्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न 2 वर्षापूर्वी वादळ झालं होतं. आमचा शेतकरी बांधव नेहमी आम्हाला एकच सांगतो, आम्हाला दुसरं कशाचं उत्पन्न नाही, आम्हाला फक्त हिरडा आणि हिरड्याचं झाड लावून येत नाही. आपोआप हिरड्याचं झाड आलं तरच त्याचं हिरडा म्हणजे त्या बदामासारख्या बिया असतात आणि त्या बिया औषधी असतात आणि त्याला मार्केटमध्ये चांगला भाव आहे. पण सगळ्या हिरड्याचं नुकसान झालं. नुकसान भरपाई झाली पाहिजे, तुमची अपेक्षा होती. आम्ही प्रयत्न करत होतो पण यश येत नव्हतं आणि शेवटी त्याला यश आलं आणि आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी भागातल्या हिरड्याला 14 कोटी रुपये मिळाले. हिरड्याचा भाव काय? 200 रुपये. आणि नुकसान भरपाई किती मिळाली तुम्हाला? म्हणजे ज्याला झिरवळ साहेब 30-40 हजार रुपये मिळायला पाहिजे त्याला लाख दीड लाख रुपये मिळाले या ठिकाणी. आणि त्याच्यासाठी मंत्रिमंडळात जावं लागलं. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि या सगळ्या हिरड्याच्या शेतकऱ्यांना एक नुकसान भरपाई द्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. कारण आपली सगळ्यांची ताकद होती आणि त्या ताकदीमधून मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. माळींची घटना घडली, काय परिस्थिती झाली होती आपली सगळ्यांची, त्याच्यातून मार्ग काढला. आज माळींसारखं एक टुमदार गाव त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. लोकांचे आसरू पुसायचं काम त्यावेळेला सगळ्यांनी केलं आणि आपल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी मदत करायचं काम केलं. मी जास्त बोलून वेळ घेत नाही, परंतु मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला जे फसवलं गेलं ना, कोणीतरी म्हटलं की अबकी बार 400 पार, कोणीतरी म्हटलं अबकी बार 400 पार. या लोकांनी सांगितलं की यांना 400 खासदार याच्यासाठी पाहिजेत की यांना घटना बदलायची, यांना आदिवासीचं आरक्षण काढून घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना चंद्र आणि सूर्य असेपर्यंत या जगामध्ये कोणी बदलू शकत नाही. ही घटना आणि तुमचं आरक्षण सुद्धा काढू शकत नाही. तुमचं आरक्षण निघणार असेल तर आम्हाला विधानसभेत बसून करायचं काय तिथं? आम्हाला नुसती सीटं गरम नाही करायची तिथं. आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात, तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात, आता तो इको सेन्सिटिव्ह झोनचा निर्णय आला सुप्रीम कोर्टात. काय निर्णय आला? अभयारण्याच्या भोवती 10 किलोमीटरपर्यंत दुसरं कुठलंही काम करता येणार नाही. हे सगळे सहकारी माझ्याकडे आले. मी फॉरेस्ट सेक्रेटरीला बोलून घेतलं, प्रवीण परदेशी होते त्यावेळेला फॉरेस्ट सेक्रेटरी. म्हटलं ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे की 10 किलोमीटरपर्यंत तुम्हाला बांधकाम करता येणार नाही. याचा अर्थ 10 किलोमीटर होत नाही, याचा अर्थ 3 फूटसुद्धा होऊ शकतो. त्यांना पटलं ते, आणि ते पटल्यानंतर त्यांनी त्यांची ऑर्डर बदलली आणि मी त्यांना हे सांगितलं की माझ्या तालुक्यातलं एक सुद्धा माणसाची, खाजगी माणसाची जमीन जाता कामा नये आणि ती जमीन आपण जाऊन दिली नाही. आणि आपण फक्त त्याच्यामध्ये सरकारी जमिनी असतील, फॉरेस्टच्या जमिनी असतील तेवढ्याच, किंवा संमतीने ज्याने दिली तेवढ्याच जमिनी फक्त त्या ठिकाणी त्यांना घेऊन दिल्या, बाकीच्या घेऊन दिल्या नाही. आणि आता शेवटचा प्रश्न, शेतीला पाणी आणायचं. या तालुक्यामध्ये हा प्रश्न
गाजतोय. मागच्याही निवडणुकीत आपण चर्चा केली होती. पण मी तुम्हाला सांगतो की आमची ज्या वेळेला मंत्रिमंडळाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस, मी, अजितदादा पवार आणि इरिगेशन खात्याचे सेक्रेटरी आमची चौघांची मिटिंग ज्या वेळेला झाली, त्यावेळेला त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट आदेश दिलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी जास्त स्पष्ट आदेश दिलेले आहेत की त्याच्यामध्ये याचा सगळ्याचा सर्वे करा. एकतर लिफ्टनी पाणी आणू, नाहीतर या सगळ्या डोंगर पठारावर जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागांच्यावर आपण त्या ठिकाणी आपण बंधारे करायचं काम करू. आज आसाण्याचा पायरडोचा तलाव केला ना आपण, गाव बांधलं ते याचं माळींचं, पण गावाला प्यायला पाणी नव्हतं. आसाण्याचा बंधारा अर्धवट पडला होता पायरडोचा, तो बंधारा पूर्ण केला, त्याच्यावर बंधारे बांधले, त्याच्यातून पाणी सोडलं. आज त्या भागातला शेतकरी हा शेती करतो, बागायती शेती करतो, ही परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि त्याच्यासाठी मला विधानसभेमध्ये पुन्हा एकदा निवडून जाण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या, अशा प्रकारची विनंती करतो. आणि माननीय जिरवाळ साहेबांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो.